परंतु या ग्रंथालयाचा इतिहास 1896चा पाहिला तर वार्षिक समारंभाचे पहिले अध्यक्ष आहेत लोकमान्य टिळक, बरोबर आहे. आणि दुसरे आहेत म्हणजे मी नावच सांगतो, 1900 परांजपे, पुढे राजवाडे, आपटे, कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, तिथे तरे, पाटील, म्हात्रे, भोईर, चन्ने पुढे दिसतात का? नाहीत. आणि ही कधीपासूनची आहे बघा आकडेवारी, हे मीडियाने प्रसिद्ध करावी. ही आकडेवारी बघा तुम्ही, कोण कोण आहेत, आत्रे, सावरकर सगळे आहेत. आपला माणूस यात एकही दिसत नाही. आणि शेवटचं साल किती आहे बंधू? 1962ला शिरवाडकर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली आणि संविधान लिहिलं, त्यानंतर आज एक कोळी टोपी या ग्रंथालयात आली आणि ती सांगते पुस्तकाचं. आणि म्हणून या कार्यक्रम मला अचानक माहीत झाला. खरं म्हणजे ठाण्यामध्ये आज आंदोलन होतं. UGC जो कायदा आहे तो OBC SC ST या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठांमध्ये जो त्रास होतो, त्यांचं शोषण होतं, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी तो कायदा आहे. आणि याच्या समर्थनार्थ आज आम्ही ठाण्यामध्ये आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयात. आणि आज हाच कार्यक्रम इथे लागला. आमचे या चळवळीतले मित्र गौतम सांगळे यांनी मला सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाचे जे पुस्तकाचे लेखक आहेत किरण चन्ने, धम्मकिरण चन्ने, हे सुद्धा माझ्यावर कायम माझ्या संपर्कात असतात. दर 15 दिवसांनी मी त्यांना फोन करत असतो. आणि शुक्राचार्य गायकवाड यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. आजच्या कार्यक्रमात सुधाकर लाड हे आमच्या पनवेलचे एक लेखक मुद्दाम इथे आलेत. पुस्तकाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पण लिहिलेलं एक पुस्तक आहे कोळी समाजावरचं. ते पुस्तक महत्त्वाचं पुस्तक आहे, ते तुम्हाला मी दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे, रायगड, पालघर हा अपरांत प्रदेश आणि इथे नाव आहे अपरांत साहित्य कला प्रबोधिनी ठाणे आयोजित. तर अपरांत प्रदेशामध्ये भगवान बुद्धांनी मोठं काम केलं होतं आणि त्यांच्या कामामुळे इथली जी मुलगी आहे, म्हणजे आता ताईने जे गाणं घेतलं रमाईवर, इथली मुलगी पण गाणं घेते. ते गाणं असं आहे, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. आता इथे PhD केलेली महिला आहे, अत्यंत अभ्यासू ताई आहेत, परंतु या ठाणे जिल्ह्यातली एक महिला, आगरी कोळी महिला जी गाणं घेते, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे, हे स्त्री स्वातंत्र्याचं गीत आहे. म्हणजे आज आंतरजातीय विवाह करायचं म्हटलं तर तिचा मर्डर होतो. आर्चीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे. पण इथली मुलगी नेहमी जातीभेदांच्या पलीकडे जाऊन अशा प्रकारची हिंमत दाखवते. ही हिंमत भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापतींनी पेरली आणि त्याच्यामुळेच आमच्याकडे आगरी कोळ्यांची लग्नसुद्धा विधवा महिला लावतात. धवलारीण असं त्याला शब्द आहे. आणि म्हणूनच या ठाणे जिल्ह्यातल्या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्व आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या प्रती मी आदर व्यक्त करतो. श्रीकांत तळवटकर साहेब आलेले नाहीत मला वाटते. अनुप्रिया खोब्रागडे ताई इथे आहेत. डॉक्टर अनुप्रिया आणि प्राध्यापिका अनुप्रिया खोब्रागडे, प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड. आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आकर्षण आहे ते ॲडव्होकेट KD चन्ने साहेब. बंधू आणि भगिनीनो, आजच्या कार्यक्रमामध्ये हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी वाचलं. म्हणजे खरं म्हणजे मला जिथे वाचायला बसवलं, आमचे जे लेखक आहेत त्यांनी सांगितलं की आता धावता आढावा घ्या, कारण अगोदर त्यांनी पुस्तक दिले नव्हते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घडवण्यासाठी अलिबागला प्रवास केला STने त्या काळात, म्हणजे काही नसताना, आणि कुळ कायदा शिकवला तिकडे जाऊन. चन्ने साहेब लक्षात घ्या, पण आपण मात्र मला विसरलात. आणि म्हणून मी हे पुस्तक धावतं वाचलं. आणि नेहमीच ह्या पुस्तकांमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी काही असतात. प्रस्तावना आदरणीय शुक्राचार्य गायकवाड जे प्राध्यापक आहेत त्यांचे आहे. त्या प्रस्तावनेमध्ये जे महत्त्वाचं सुरुवात आहे ते तुम्हाला सांगतो. ही पुस्तक सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या लोकांमध्ये, बाबासाहेबांचं वाक्य आहे, ज्या लोकांमध्ये, अध्यक्ष साहेब आले, अध्यक्ष साहेबांचं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे, की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे.
अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि आंबेडकरी लेखक कार्यकर्ते यांच्याकडून मी जे काही शिकलेलो आहे ते हेच आहे की आपल्या समाजासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून ही प्रस्तावना अत्यंत संग्राह्य आहे, म्हणजे जपून ठेवावी अशी आहे, कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की लेखकाने आपलं मनोगत यामध्ये व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांचा जो जीवनक्रम आहे लेखकांचा, 1973 साली दलित पॅंथर चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आहे आदरणीय राजा ढाले यांच्या नेतृत्वात. आता माझा जन्म झाला 1972 साली, म्हणजे लेखक किती मोठे आहेत, म्हणजे बाकी काय बोलायची गरजच नाही. तर ते माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत आणि अतिशय तरुण दिसतात आज आणि अतिशय सुंदर दिसतात. तर त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या कार्यावर आणि चळवळीवर हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की त्यांनी थोडक्यात त्यांचं जे जीवन सांगितलेलं आहे, त्या जीवनामध्ये त्यांनी कसा कसा आपला प्रवास केला ते सांगितलेलं आहे. की त्यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या चळवळीमध्ये त्यांनी अनेक यामध्ये आंदोलनात भाग घेतला, परंतु या आंदोलनामध्ये त्यांनी जे सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलेलं आहे ते काम त्यांनी सांगितलेलं आहे. मगाशी मी हे पुस्तक वाचत असताना त्याला टिक मार्क करून ठेवलं होतं की त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास दलित पॅंथरपासून वंचित बहुजन आघाडीपर्यंत झालेला आहे. मी सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून लोकसभा लढलेलो आहे आणि मला लोकसभा लढण्याची संधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. त्या आंबेडकरी चळवळीची ही खासियत आहे की अशा प्रकारच्या सगळ्या समाजातल्या OBC SCना संधी देण्याचं काम इथे केलेलं आहे. मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सांगायचं आहे की आज मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये हा आजचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सगळ्या इथल्या उपस्थित प्रेक्षकांचं इकडं लक्ष वेधू इच्छितो की या मराठी ग्रंथालयात जो बोर्ड लागलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष वेधावं, आपलं लक्ष वेधतो. आणि इथल्या सगळ्या पत्रकारांचं सुद्धा मी लक्ष वेधतो की हा बोर्ड काय तो आपण पाहिला पाहिजे. आपल्याला कल्पना आहे, आपण सुरुवात केली की हा प्रांत प्रदेश भगवान बुद्धांच्या विचारांचा आहे आणि इथे स्त्रियांना अधिकार आहे. परंतु या ग्रंथालयाचा इतिहास 1896चा पाहिला तर वार्षिक समारंभाचे पहिले अध्यक्ष आहेत लोकमान्य टिळक, बरोबर आहे. आणि दुसरे आहेत म्हणजे मी नावच सांगतो, 1900 परांजपे, पुढे राजवाडे, आपटे, कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, इथे तरे, पाटील, म्हात्रे, भोईर, चन्ने पुढे दिसतात का? नाहीत. आणि ही कधीपासूनची आहे बघा आकडेवारी, हे मीडियाने प्रसिद्ध करावी. ही आकडेवारी बघा तुम्ही, कोण कोण आहेत, आत्रे, सावरकर सगळे आहेत. आपला माणूस ह्यात एकही दिसत नाही. आणि शेवटचं साल किती आहे बंधू? हां, 1962ला शिरवाडकर आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ केली आणि संविधान लिहिलं त्यानंतर आज एक कोळी टोपी या ग्रंथालयात आली आणि ती सांगते पुस्तकाचं. आणि म्हणून या पुस्तकाचं महत्त्व खूप आहे. बऱ्याच लोकांना वाटेल का आपण पुस्तकं का लिहायची, आपण जर पुस्तकं लिहिली नाहीत तर इथे आपलं नाव कधीच येणार नाही. आता ही यादीच संपलेली आहे, आपलं नाव तिथे नाही आहे आणि कधी कोणाचं लागेल मला माहीत नाही. परंतु देशात जे परिवर्तन घडलेलं आहे हे ॲडव्होकेट चन्ने साहेबांसारखे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी जो संघर्ष केला आहे चळवळीत, त्या चळवळीनंतर आज आपण इथे आलो. आणि ठाणे जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे आगरी कोळी हे प्रभावी आहेत, लोकसंख्या मोठी आहे, पण त्याचं एकही नाव या ग्रंथालय किंवा पुस्तकांच्या चळवळीत नाही, कुठेच नाही. आणि पुढे पण येईल की नाही शंका आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आम्हाला जी देणगी दिली, जी चालना दिली, ती चालना अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच आजचं जे आंदोलन होतं तुमचं, हे जे मगाशी जे आम्ही आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये हेच सांगितलं की महाभारतासारख्या महाकाव्यामध्ये एकलव्याचा अंगठा कापला गेला, म्हणजे तू शिकूच नकोस बाबा, पुढे जाऊच नको. शंभूकला तर ठार केलं गेलं आणि हे दाखवून देण्यात आलं की तुम्ही, तुमचा हा मार्ग नाही, सत्तेचा पण नाही आणि शिक्षणाचा पण नाही. अशा परिस्थितीमध्ये हे जे पुस्तक आहे प्रज्ञा सूर्याची किरणे, ॲडव्होकेट KD चन्ने, हे पुस्तक खरं म्हणजे वाचावं. याच्यावर मी बोलावं असा विषयच नाही, कारण 72ला माझा जन्म झाला आहे आणि ते 73ला चळवळीत आहेत. किती मोठा माणूस आहे. नाही, आपल्या लोकांना न्यूनगंड आहे, त्यांना पुस्तकं लिहावं असं वाटतच नाही.
आणि आंबेडकरी चळवळीची खासियत आहे आजच्या या मराठी ग्रंथसंग्रहालय. मराठी या शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागली, कारण मराठी लोकांमध्ये आगरी, कोळी, भंडारी, चन्ने बिन्ने येतात की नाही? ते येतच नाहीत, म्हणजे आम्हाला बाहेरच फेकलंय. आणि म्हणून UGCचा कायदा आणला गेला. आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्यच आहेत. तेच आंदोलन आज आम्ही केलं की आमची लोक विद्यापीठात जातात, लाखातला एखादा प्राध्यापक हुशार माणूस जातो, तेव्हा त्याचा रोहित वेमुला होतो. आपल्याला माहीत आहे काय प्रकार झाला तो. आणि हे प्रकार पूर्वी किती होत असतील, कारण ही यादीच सांगते की आमच्या लोकांना ठार केलेलं आहे. इथं या दारात येऊनच नाही दिलेलं. सगळे कोण आहेत? टिळक, परांजपे, राजवाडे, आपटे, कोल्हटकर, खाडिलकर, केळकर, दामोदर, सावरकर, खांडेकर, आत्रे. आमचं एकही नाव नाही. आणि म्हणून आपल्याला ही क्रांती करायची आहे. हे पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे. याच सभेमध्ये मी सुरुवातीला दुसरं पुस्तक दाखवलं की कोळी समाजावर आमचे सुधाकर लाडेंनी पुस्तक लिहिले. आम्ही अप्रांत प्रदेशाचा इतिहास यात मांडला आहे आणि सांगितलं आहे की या अप्रांत प्रदेशामध्ये हुंडा न घेणारे संस्कृतीने श्रेष्ठ लोक राहतात, जे बायका जाळत नाहीत हुंड्यामध्ये. बायकांना डोक्यावर घेतात, स्त्रियांना डोक्यावर घेतात. आणि असे लोक ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांची संस्कृती मातृसत्ताक आहे. मी मोहिते सरांना विनंती करेन, शुक्राचार्य गायकवाडांना विनंती करेन की काही पुस्तकं आता तुम्हाला अशी लिहावी लागतील की भगवान बुद्धांचे जे नातेवाईक आहेत, कोळी आम्ही आगरी, त्यांचे नातेवाईक आहोत, आईकडचे लोक आहोत, मामा आहोत आपले. आणि हे नातं आम्ही सांगितलं पाहिजे. आणि मैत्री भावना वाढवून आपल्याला हा बदल या ग्रंथालय, हे जे ग्रंथालयापासून सुरुवात आहे त्याची, तो राजकीय सत्तेपर्यंत गेला पाहिजे. इथे अनंत तरे लढले, राजाराम साहेब लढले, पण त्यांची सत्तासुद्धा संपली. म्हणजे परिवर्तन कुठल्या दिशेने चालू आहे ठाणे जिल्ह्याचं आपण बघतोय. राजकीय अर्थाने, सामाजिक अर्थाने आपल्याला करावं लागेल. आणि हे परिवर्तन साहित्यिकच साधतात. आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत, त्याला कारण हेच आहे की लोकमान्य टिळक, परांजपे, राजवाडे यांनी जे काम केलं त्यामुळे ते सत्तेत आहेत. आणि जेव्हा आमचे शुक्राचार्य गायकवाड अशी पुस्तकं लिहितील, साहित्य निर्माण करतील, तेव्हा आमची राजकीय सत्ता येईल. आणि म्हणून किरण चन्ने साहेबांचं आयुष्य यामध्ये आहे. मी त्यांना नेहमी फोनवरून बोलतो, पण हे वाचल्यावर मला कळालं की त्यांचं जीवन केवढं मोठं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जसं आता कवींनी सगळ्या कविता केल्या, गाणी गायली, अशा कविता येणं गरजेचं आहे. रमाई ही आपल्या आई आहे, सावित्रीमाई आहे, आमची आई एकवीरा आहे. आमच्या एकवीरा आईच्या तत्वावर गाणी येत नाही. आई नवसाला कशी पावली ते सांगतात, पण हुंडा न घेण्याची प्रेरणा ह्या एकविरेने दिली हे कोणी सांगत नाही. धवलारीन विधवा महिला लग्न लावते हे कोणी सांगत नाही. आणि हे काम साहित्यिकांनी केलं पाहिजे. आपल्या सर्व साहित्यिकांना आणि इथल्या बसलेल्या पाहुणांना माझी विनंती आहे, कधीतरी ह्या SC ST OBC समाजामध्ये सुद्धा आमची क्षमता फुलवणारं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे. आणि ती ताकद साहित्यामध्ये आहे. तुम्ही आज सगळ्यांनी एवढा वेळ दिला आहे आणि एवढं मोठं सभागृह भरलं आहे, ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. कारण पुस्तकांच्या चळवळीत आमचे लोक मागे नाहीत, शब्दांच्या चळवळीत आम्ही सुद्धा मागे नाहीत. आम्हाला पण लिहिता येतं, आम्हाला वाचता येतं, आम्हाला बोलता येतं, आम्हाला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही वापरलं पाहिजे आणि पुस्तकं लिहिली पाहिजेत. फुलं पाखरू छान किती दिसते, हे सगळे ह्या लोका कवींनी गायलं. अहो पण मासे पण छान दिसतात, चिंबोऱ्या पण छान दिसतात, बोंबील पण छान लागतात. बाबासाहेब आंबेडकरांनी अलिबागला येऊन बोंबील खाल्ले, जिताडी खाल्ली नारायण नगूंच्या घरी, आणि भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधान लिहिण्याची बुद्धिमत्ता आणि सामाजिक न्यायाची नीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. त्याने असं सांगितलं नाही मी व्हेजिटेरियन आहे, शाकाहारी आहे, मी मच्छी वशाट खात नाही. आणि या सगळ्या लोकांना ते उत्तर आहे की तुम्ही ही ग्रंथालय अडवून ठेवलीत आत्तापर्यंत, आता ती मुक्त करावी लागतील OBC SC ST यांच्यासाठी. आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो. या ग्रंथाचा राज्याभिषेक म्हणेन मी, हा राज्याभिषेक आहे चन्ने साहेबांचा, तो योग्य ठिकाणी झालेला आहे. आणि त्या राज्याभिषेकाला आम्ही सगळे हजर आहोत. यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी आमचे मित्र सुनील सरवदे हे पत्रकार आहेत, आपण सगळे पत्रकार आहात. पत्रकारांना घेतल्याशिवाय कार्यक्रम करू नका, कारण आपल्या बातम्या, आपलं कर्तृत्व ढापलं जातं. हे पुस्तकसुद्धा सगळीकडे आलं पाहिजे. ग्रंथालयाला 2 पुस्तकं द्या. मी आता यांना पण सांगितलं, आमच्या सुधाकर लाडांना, हे जे पुस्तक आहे कोळी समाजाबद्दल, हे ग्रंथालयाला भेट द्या. की ठाणे जिल्ह्यात कोळी समाज 2.5 वर्षापूर्वीपासून राहतो. 2,500 वर्षांचा इतिहास आहे कोळ्यांचा, पण त्यांचा एकही माणूस इथे दिसत नाही. मला किती दुःख झालं असेल, एकही माणूस नाही.
आणि या सामाजिक न्यायावर एखादी कोर्टात केस पण टाकायला लागेल आपल्याला. का इथल्या भूमिपुत्रांना असं लिहायला वाचायला कोकणी दोरू ठेवलं, हा पण मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हे दूर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आहे. पुन्हा एकदा मी विजय मोहिते सरांची माफी मागतो. आणि आम्ही सकाळी आलो, आंदोलन केलं आणि आंदोलनामध्ये जाम ओरडलो, भांडलो आणि सांगितलं की या देशामध्ये एकही शंभूक आता होऊ देणार नाही, या देशामध्ये एकही एकलव्य होऊ देणार नाही, आदिवासीला कुणी मारणार नाही, त्याचा अंगठा कुणी कापणार नाही. यासाठी ही चळवळ जिवंत आहे. सगळ्यांची माफी मागतो, आपली क्षमा मागतो, पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. मी मांडलेला विषय आहे हा कळला पाहिजे देशाला. ज्या लोकांनी सांगितलं UGC कायद्यामध्ये या देशामध्ये मागासवर्गीयांवर आता अन्यायच होत नाही आणि म्हणून हा कायद्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनं केली की हा कायदा लावूच नका. मी त्याला पुरावा देतोय, हा अन्याय आहे आमच्यावरचा. का आमच्याकडे बुद्धिमत्ता कमी आहे? आमच्याकडे लिहिण्याची ताकद नाही? आमच्याकडे सगळं आहे, पण तुम्ही ठरवून प्लॅनिंग करून बाजूला ठेवलं. आणि म्हणून ही कोळी टोपी इथे आली आज आणि ह्या येण्याला कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे. नारायण नागू पाटलांचे, दिबा पाटलांचे, दत्ता पाटलांचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो, माफी मागतो. असं कार्यक्रमातून जायला खूप वाईट वाटतं, पण पर्याय नाही, माफी मागतो.